आयुर्वेदानुसार जर मसूर डाळ तुम्ही बघाल तर मसूर डाळ गरम आहे का थंड आहे, तर मसूर डाळ जी आहे ना ही थंड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसूरची डाळ जी आहे ना ही पचायला अतिशय हलकी आहे. हलक्या पदार्थांचा फायदा हाच असतो की जे आपण पोटामध्ये घेतले की त्याच्यापासून कसलाच त्रास होत नाही, म्हणजे पित्त वाढत नाही, कफ वाढत नाही, काही त्रास होत नाही, पचून सहज जातात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा ताकद देतात. अनेक असे पदार्थ आहेत की जे हलके आहेत पचायला पण शरीराला ताकद कमी देतात. पण मसूरच्या डाळीचं असं नाहीये. मसूरची डाळ जी असते ना ही पचायला हलकी आहे पण त्याचबरोबर शरीरात ताकद पण देणारी आहे. आधुनिक विज्ञानामध्ये तसंही सांगितलेलंच आहे की मसूरच्या डाळीमध्ये आयर्न कंटेंट खूप आहे, विटॅमिन बी भरपूर प्रमाणामध्ये आहे, त्याचबरोबर प्रोटीन हे खूप चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करतं. जी लोक व्हेजिटेरियन आहेत आणि ज्यांना स्पोर्ट्सचं काम करायचं आहे, म्हणजे जे स्पोर्ट्समन आहेत किंवा ज्यांना व्यायाम खूप करायचा आहे, शारीरिक मेहनतीचे काम करायचे आणि प्रोटीन त्यांच्या आहारातून मिळत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही मसूरची डाळ अतिशय उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की ही डाळ थंड आहे, पचायला हलकी आहे, त्याचबरोबर कफ आणि पित्त या दोन्ही दोषांना नियंत्रण करण्याचं काम ही मसूरची डाळ करते.